गुड आफ्टरनून स्टुडंट, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर लिहा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. ओके, मी तुम्हाला एक नवीन नोट्स पाठवतो. ओके, नवीन नोट्स मी तुम्हाला पाठवलेल्या आहेत. तर आपण आता स्टार्ट करूया. आज आपण आता सॉल्व करणार आहोत अकरा, 12, 14 आणि 16. 11, 12, 14, 16, 18 5 प्रॉब्लेम आहेत आज आपल्याला. मी स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, आपण स्टार्ट करूया. आता आपल्याला 11वा प्रॉब्लेम करायचा आहे. तर हा जो 11वा प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय म्हटलं आहे, मॉडर्न इक्विपमेंट लिमिटेड इश्यूड 4,12% डिबेंचर्स ऑफ ₹100. म्हणजे 4 लाख डिबेंचर 100 रुपयाचे आपण इश्यू केलेले आहेत. कसे इश्यू केले? ॲप्लिकेशनचे ₹30, अलॉटमेंटचे 70, ॲप्लिकेशनचे ₹30, अलॉटमेंटचे 70 असे इश्यू केलेले आहेत. नंतर डिबेंचर वेअर फुल्ली सबस्क्राईब, डिबेंचरचे पूर्ण पैसे आपल्याला मिळाले. अँड ऑल द मनी वॉज ड्युली रिसिव्ड. म्हणजे आपण 4 लाख ॲप्लिकेशन करायला काढले होते, तर 4 लाख ॲप्लिकेशन मिळाली आणि त्याच्यावरचे सगळे पैसे मिळाले. ॲज पर द टर्म्स ऑफ इश्यू डिबेंचर्स आर रिडीमेबल ॲट 110 पर डिबेंचर. म्हणजे या लोकांना आपल्याला काय ₹10 जास्त द्यायचे. म्हणजे 100च्या डिबेंचरवरती त्यांना ₹110 आपल्याला द्यायचे आहेत. आणि रेकॉर्ड नेसेसरी एंट्रीज रिगार्डिंग इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर आपण आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके, मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण हेडिंग टाकू. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम इन द बुक्स ऑफ मॉडर्न इक्विपमेंट लिमिटेड 11वा प्रॉब्लेम आहे. बरं, कालचे प्रॉब्लेम तुम्हाला कळले का? कालची दोन्ही लेक्चर्समध्ये तुम्हाला काय डाऊट आहेत? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. कालचे जे 2 व्हिडिओज पाठवले त्याच्यात तुम्हाला डाऊट्स आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना ऐकू येतं आहे का? झोपले? कुणाला डाऊट्स नाही? थँक्यू. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. इन द बुक्स ऑफ मॉडर्न इक्विपमेंट लिमिटेड आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळालेले आहेत. तर ॲप्लिकेशनचे आपल्याला 4 लाखवरती ₹30 मिळालेले आहेत. तर पहिले ॲप्लिकेशन मिळण्याची एंट्री आपण करूया. तर इकडे बँक अकाउंट डेबिट टू हे जे आहेत ते 12% डिबेंचर्स आहेत. बँक अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर्स, 4 लाख डिबेंचर्सवरती आपल्याला मिळाले आहेत. 4 लाख डिबेंचर्सवरती ₹30 मिळालेले आहेत. तर बँक अकाउंट डेबिट 4 लाख इंटू 30, 4 लाख डिबेंचर्सवरती आपल्याला ₹30 मिळाले. ठीक आहे, 4 लाख इंटू 30 एवढे डिबेट आपल्याला मिळाले. हां, तर 4 लाख इंटू 30 आपल्याला इकडे ₹1,20,00,000 मिळाले. आता पुढची स्टेप काय करतो आपण? हे जे पैसे आहेत हे कॅपिटल अकाउंटला किंवा डिबेंचर अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. तर दुसरी एंट्री आपण काय करूया, हे पैसे जे मिळालेले आहेत हे आपण डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर करू.
तर इकडे 12% डिबेंचर ॲप्लिकेशन टू 12% डिबेंचर असे आपण हे ट्रान्सफर केले. ओके, तर पहिल्यांदी ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आपल्याला. नंतर दुसरी एंट्री ॲप्लिकेशनचे जे पैसे मिळालेत ते आपण काय केलं, डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर केले. आता याच्या पुढे आपण काय करणार, आपण अलॉटमेंटचा कॉल करणार. आता आपण काय करतो, ज्या वेळेला अलॉटमेंटचा कॉल करतो ना त्यावेळेलाच जो प्रीमियम इन फ्युचरमध्ये देणार आहोत, ॲप्लिकेशनच्या वेळेला आपण करत नाही. प्रीमियमची जी प्रोव्हिजन आहे, प्रीमियमची प्रोव्हिजन आपण कधी करतो, अलॉटमेंटच्या कॉलच्या वेळेला आपण करतो. आता जेव्हा आपण अलॉटमेंटचा कॉल करणार त्यावेळेला प्रीमियमला लागणारा जो लॉस आहे त्याची प्रोव्हिजन इकडे करणार. तर आता आपण अलॉटमेंटची एंट्री करूया. तर अलॉटमेंटची एंट्री %12 डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर्स अशी एंट्री येईल. 12% डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹4,00,000 × 70. आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, या एंट्रीमध्ये आपल्याला आपण जे एक्स्ट्रा ₹10 आपण देणार आहोत त्याचा जो लॉस आहे तो इकडे आपण कन्सिडर करणार. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हा इकडे आपण कन्सिडर करणार. तर इकडे हे डेबिट देणार, इथे लॉस ऑन डिबेंचर्सला डेबिट देणार. आणि तिथे जी व्हॅल्यू आहे ती 4,00,000 × 10 आहे. 4,00,000 × 10. तर आपण डिबेंचरला ₹70 देणार आणि प्रीमियम ऑन रिडम्शनला ₹10 देणार. तर इकडे 4,00,000 × 70, 4,00,000 × 10 या दोन अमाऊंट येतील. तर आपण कॅल्क्युलेट करूया. 4,00,000 × 70 ही 2,80,00,000. त्याच्यानंतर 4,00,000 × 10 40,00,000. परत याच दोन व्हॅल्यूज आपण इकडे खाली लिहूया. 2,80,00,000 आणि 40,00,000. तर इकडे नरेशन बिंग अलॉटमेंट मनी ड्यू, बिंग अलॉटमेंट मनी ड्यू. ओके, सगळ्यांना ही एंट्री कळली का आत्ता केलेली? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागे आहेत का, झोपले? सगळ्यांना आत्ताची एंट्री व्यवस्थित कळली? ओके, थँक्यू. आता आपण काय केलं, अलॉटमेंटचा कॉल केला. आता आपल्याला काय, अलॉटमेंटचा कॉल आपल्याला मिळणार. तर इकडे एंट्री काय येणार, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अलॉटमेंट, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अलॉटमेंट. ओके, तर इकडे आपल्याला 4,00,000 × 70 असे मिळणार. बिंग रिसिव्ड डिबेंचर अलॉटमेंट मनी ऑन 4,00,000 डिबेंचर्स.
तर इकडे आपल्याला 4 लाख इंटू 70 2,80,00,000 रुपये आपल्याला मिळणार. तर ही दुसरी एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, दुसरी एंट्री सगळ्यांना कळली का? ओके, थँक्यू. तर हा आपला पहिला प्रॉब्लेम झाला, म्हणजे 11वा. आता 11व्या नंतर आता पुढचा आपण घेणार आहोत 12वा प्रॉब्लेम. ओके, तर मी स्क्रीन शेअर करतो PDF ची. ओके, सगळ्यांना PDF ची स्क्रीन दिसते का? येते स्क्रीन आता सगळ्यांना? PDF ची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आपण स्टार्ट करूया. तर आता हा जो 12वा प्रॉब्लेम आहे तो मगासारखाच आहे, थोडासा फरक आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण घेताना पार व्हॅल्यूला घेतले होते, म्हणजे 100 रुपये होते तर त्यांच्याकडनं 100 रुपयेच घेतले होते, 30 रुपये ॲप्लिकेशनला आणि 70 रुपये अलॉटमेंटला, असे 100 रुपये पार व्हॅल्यूचे आपण घेतले होते आणि त्यांना देताना आपण 110 रुपये देणार आहोत. म्हणजे आपण इकडे काय करतो आहे, 10 रुपये एक्स्ट्रा देणार आहोत. तर आता आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये कसं आहे, या प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे ॲग्रोटेक लिमिटेड इश्यूड 150 lakhs. आता 150 lakhs म्हणजे किती होतात? 1 करोड होतात. 150 lakhs म्हणजे 1 करोड, सॉरी 1.5 करोड. 150 इंटू लाख म्हणजे 1.5 कोटी डिबेंचर्स आहेत. 1.5 कोटी डिबेंचर 100 रुपयाचे ॲट अ डिस्काउंट ऑफ 6%, म्हणजे 6% डिस्काउंट आहे. 100चे 6% 6 होतात, म्हणजे आपले कसे 6 रुपये जाणार, 100तनं 6 रुपये जाणार आणि त्यांच्याकडनं 94 रुपये घ्यायचे. 94 रुपये घ्यायचे, 6 रुपयाचा डिस्काउंट आहे. रिडीमेबल ॲट अ प्रीमियम ऑफ 5%, म्हणजे इकडे 5% प्रीमियमने आपण त्यांचे पैसे परत करणार आहोत. म्हणजे 100च्या शेअर्सवरती आपण त्यांना 105 रुपये देणार आहोत. म्हणजे इकडे 6 रुपये डिस्काउंटचा लॉस आहे आणि 5 रुपये प्रीमियमचा लॉस आहे. 6 रुपये डिस्काउंटचा लॉस, कारण 6 रुपये कमी घेणार आहोत, आणि 5 रुपये जो आहे तो प्रीमियमचा लॉस आहे. असे 11 रुपयाचा लॉस आहे. आता हा जो 11 रुपयाचा लॉस आहे ना, हा आपल्याला मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे अलॉटमेंटच्या एंट्रीच्या वेळेलाच घ्यायचा आहे. म्हणजे पहिली एंट्री जी होणार ते ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, पहिली एंट्री. दुसरी एंट्री ॲप्लिकेशनचे पैसे डिबेंचरला टाकले. तिसरी एंट्री अलॉटमेंटचा कॉल केला. अलॉटमेंटच्या कॉलच्या वेळेला आपल्याला हा दोन्ही लॉस पकडायचा आहे, ती तिसरी एंट्री. आणि चौथी जी एंट्री आहे, चौथी एंट्री अलॉटमेंटचे पैसे मिळाल्याची. तर या प्रॉब्लेममध्ये पण 4च एंट्री आहेत. पुढे काय म्हटलं आहे, रिडीमेबल ॲट अ प्रीमियम ऑफ 5%, म्हणजे 5% त्यांना एक्स्ट्रा द्यायचे आहेत आफ्टर 3 years, 3 वर्ष झाल्यानंतर. त्याचं आत्ता आपल्याला काही करायचं नाही आहे, ते त्यावेळेला बघू. नंतर पेएबल ॲज 50 ऑन ॲप्लिकेशन, म्हणजे 1.5 कोटी डिबेंचरवरती 50 रुपये ॲप्लिकेशनचे घ्यायचे आणि 44 रुपये अलॉटमेंटचे. म्हणजे त्यावेळेलाच आपल्याला 6 रुपयाचा डिस्काउंट अलॉटमेंटच्या वेळेला पकडायचा आहे, जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये पकडलं. रेकॉर्ड नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर आपल्याला डिबेंचरच्या इश्यूसाठी एंट्रीज करायच्या आहेत. जरा 1-2 मिनटं जरा होल्ड करा. हो, ती रिसिव्हची, दुसरी ट्रान्सफर करायची, तिसरी अलॉटमेंटचा कॉल करायचा आणि चौथी अलॉटमेंटचे पैसे रिसीव्ह करण्याची. तर या प्रॉब्लेममध्ये पण 4च एंट्री आहेत. तर आपण स्टार्ट करूया 12वा प्रॉब्लेम. मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता पहिल्यांदा हेडिंग आपण टाकूया.
तर हा आत्ता मग 11वा प्रॉब्लेम होता, हा 12वा प्रॉब्लेम आहे. हा आहे ॲग्रोटेक लिमिटेड, 12वा प्रॉब्लेम ॲग्रोटेक लिमिटेड. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला पहिल्यांदी 1.5 कोटी डिबेंचरवरती 50 रुपये मिळणार. ओके. तर ॲप्लिकेशन चे पैसे मिळण्याची एंट्री आपण इथे करूया. तर इकडे आपल्याला 1.5 कोटी डिबेंचरवरती डिबेंचरवरती आपल्याला इथे 30 रुपये मिळणार. म्हणजे आपल्याला इथे 45 कोटी मिळणार. 9% डिबेंचर. ठीक आहे. तर पहिली एंट्री आपल्याला 1.5 कोटी डिबेंचरचे 30 रुपये मिळाले. दुसरी एंट्री, आता हे जे पैसे मिळाले ते आपण डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर करणार. तर दुसरी एंट्री आपण काय केलं, डिबेंचर ॲप्लिकेशनचे जे पैसे मिळाले ते आपण काय केले, 9% डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर केले. 1.5 कोटी इंटू 30, 1.5 कोटी इंटू 30 आपण काय केले, डिबेंचर 9% डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर केले. त्याच्यानंतर ही एंट्री खूप महत्त्वाची आहे. आपण आता डिबेंचर अलॉटमेंटचा कॉल करणार आहोत आणि तिथे आपल्याला लॉस कन्सिडर करायचा आहे. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, एंट्री मी कशी करतोय. तर इकडे आपण काय करणार, पहिल्यांदी 9% डिबेंचर अलॉटमेंटचा कॉल करणार. तर आपल्याला इकडे 44 रुपयाचा कॉल करायचा आहे. तर इकडे काय करणार आपण, 1.5 कोटी इंटू 44, 1.5 कोटी इंटू 44चा कॉल केला. त्याच्यानंतर लॉस किती होणार, जसं मगाशी डिस्कस केलं, 6 रुपये आपलं डिस्काउंटचा लॉस आहे. 6 रुपये आपले डिस्काउंटचा लॉस आहे आणि 5 रुपये आपण एक्स्ट्रा देणार आहोत. 5 रुपये एक्स्ट्रा देणार आहोत. तर असे 11 रुपयाचा लॉस आहे. तर इकडे 1.5 कोटी इंटू 11 असा आपला लॉस आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला डिबेंचर अकाउंटला किती टाकायचे, 50 रुपये. 1.5 कोटी इंटू 50 आणि इकडे प्रीमियम ऑन रिडम्शन इथे येणार 5 रुपये. %9 हे. ठीक आहे. तर 1.5 कोटी इंटू 44चा कॉल करणार, 11 रुपयाचा लॉस, 6 रुपये डिस्काउंट, 5 रुपये प्रीमियम, 11 रुपयाचा लॉस. इथे हवेत आपल्याला 50 रुपये आणि एकच मिनिट, इकडे आपला 50चा कॉल होता, 30चा नाही, 30चा मागच्या प्रॉब्लेममध्ये होता. इथे 50चा कॉल आहे. इथे पण 50चा कॉल, 50चा कॉल आणि इकडे 50चा आहे. म्हणजे त्याच्यात कसं 6 रुपये कमी आहे. ॲप्लिकेशन 50, अलॉटमेंट 50.
तर इकडे आपण 50 करूया. तर पहिल्यांदी आपण 1.5 कोटीचा 50चा कॉल मिळाला, 1.5 कोटीचा 50चा कॉल मिळाला, नंतर तो डिबेंचरला ट्रान्सफर केला आणि आता आपण काय करतोय, अलॉटमेंटचा कॉल 44 रुपयाला करतोय. 6 रुपये आपला डिस्काउंटचा लॉस आहे आणि 5 रुपये प्रीमियमचा लॉस आहे. ठीक आहे. तर आता आपण कॅल्क्युलेशन्स करूया किती होतात. 1.5 कोटी इंटू 44, 66 कोटी. नंतर इकडे 16 कोटी 50 लाख. मोठी माणसं करोडोंमध्ये व्यवहार करतो. नंतर 1.5 कोटी इंटू 50, 75 कोटी आणि 1.5 कोटी इंटू 5, 7.5 कोटी. ओके. तर सगळ्यांना ही एंट्री कळली का? परत एकदा मी तुम्हाला सांगतो. आपल्याला इथे 6% डिस्काउंट आहे, म्हणजे बोलवणार 44, 50मधनं 6 गेले, बोलवणार 44. नंतर लॉस किती आपला 6 आपला डिस्काउंटचा लॉस आहे आणि 5 रुपये आपला प्रीमियमचा लॉस आहे. असा 11 रुपयाचा लॉस इकडे अकाउंट केलेला आहे. नंतर टोटल डिबेंचरला किती पाहिजेत आपल्याला, 50 पाहिजेत. प्रीमियम ऑन रिडम्पशन 5 पाहिजेत. तर सगळ्यांना ही एंट्री व्यवस्थित कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? सगळ्यांना कळली? ओके. त्याच्यानंतर हे पैसे मिळण्याची एंट्री. तर आता पुढची एंट्री, हे पैसे आपण रिसीव करणार. बँक अकाउंट डेबिट आपल्याला मिळणार 1.5 कोटी इंटू 44, 1.5 कोटी इंटू 44 एवढे रुपये आपल्याला मिळणार. ओके. तर 1.5 कोटी इंटू 44 आपल्याला 66 कोटी इथे आपल्याला मिळाले. ओके. तर सगळ्यांना व्यवस्थित हा प्रॉब्लेम कळला का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना व्यवस्थित हा प्रॉब्लेम कळला का? हॅलो. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण करणार आहोत 14वा. 11, 12, 14. 14वा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला PDF ची स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना PDF ची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. तर मी प्रॉब्लेम वाचतो. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, एक्स कंपनी लिमिटेड इश्यूड 10,014% डिबेंचर्स ऑफ द नॉमिनल व्हॅल्यू 50 lakhs. आता नीट लक्ष द्या. आपण 10,14% डिबेंचर इश्यू करणार आहोत आणि त्याची नॉमिनल व्हॅल्यू 50 लाख आहे. आता ते कशा प्रकारे इश्यू करणार आहोत ते तिकडे दिलेलं आहे. पहिलं म्हटलं आहे काय त्यांनी, टू सन्ड्री पर्सन फॉर कॅश ॲट 90% ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ₹25 lakhs. आता नीट लक्ष द्या. तर ही आपण कॅशला देणार आहोत 25 लाख आणि त्याची 90% देणार आहोत. तर आता 25 लाखाचे 90%
म्हणजे आपल्याला इकडे 22,50,000 मिळणार आहेत, म्हणजे 2.5 लाख कमी मिळणार. तर आपल्याला 25 लाखातनं 2.5 लाख कमी म्हणजे डिस्काउंट आहे. तर 25 लाखाला आपल्याला 90% व्हॅल्यू मिळणार आहे, म्हणजे 22,50,000 मिळणार आहे आणि 10%चा डिस्काउंट आहे. तर इकडे डिस्काउंटची एंट्री आपल्याला करायची आहे आणि सगळे पैसे एक रकमी मिळालेले आहेत. त्यामुळे आपण काय करणार, एंट्री कशी करणार, पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन पूर्ण 22,50,000ची एंट्री आपण करणार आणि ज्या वेळेला डिबेंचरला आपण ट्रान्सफर करणार त्यावेळेला डिस्काउंट कन्सिडर करणार. म्हणजे पहिली बँक टू डिबेंचर ॲप्लिकेशन आणि दुसरी एंट्री डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू टू डिबेंचर. मी तुम्हाला दाखवीन, कळेल ते. नंतर टू अ वेंडर फॉर परचेस ऑफ फिक्स ॲसेट. आता इथे काय केलेलं आहे, इथे आपण ॲसेट परचेस केलेले आहेत, 10 लाखाचे ॲसेट परचेस केलेत आणि त्याच्या बदल्यात 12.5 लाखाचे डिबेंचर दिले. तर इथेही 2.5 लाखाचा डिस्काउंट आहे, इथेही काय 2.5 लाखाचा डिस्काउंट आहे. वरच्या केसमध्ये पण काय 2.5 लाखाचा डिस्काउंट आहे. त्याच्यानंतर तिसरी केस टू द बँकर ॲज कोलॅटरल सेक्युरिटी, म्हणजे आपण एक सेक्युरिटी म्हणून दिलेलं आहे, बँकेकडनं आपण लोन घेतलं आहे आणि त्या लोनच्या बदल्यात डिबेंचर आपण सेक्युरिटी म्हणून ठेवलेले आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल लोन घ्यायची एंट्री करायची आहे. लोन घ्यायची एंट्री 10 लाख रुपयाची करायची आहे. ती एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू बँक लोन, बँक अकाउंट डेबिट टू बँक लोन अशी एंट्री करायची आहे. म्हणजे टोटल इकडे पहिल्या केसमध्ये 2 एंट्र्या, दुसऱ्या केसमध्ये 2 एंट्र्या, तिसऱ्या केसमध्ये 1 एंट्री, 5 एंट्र्या येणार. तर मी स्टार्ट करतो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आता मी एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके, तर सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय असं मी ॲज्युम करतो. प्रॉब्लेम स्टार्ट करतो. हा जो आहे तो प्रॉब्लेम नंबर आहे 14, एक्स लिमिटेड. पहिला फॉर्मॅट ड्रॉ करूया. सर, इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड जर्नल एंट्री. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन पैसे मिळण्याची एंट्री करायची आहे. तर इकडे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 25 लाखाचे 90% आपल्याला मिळणार. 25 लाखाचे आपल्याला 90% मिळणार. $22,50,000 आपल्याला मिळणार आणि त्याचा डिबेंचरचा जो रेट आहे, डिबेंचरचा रेट 12%. आता याच्यात किती क्वांटिटी वगैरे आपल्याला माहीत नाही आहे, तर तुम्ही नरेशनमध्ये एवढंच म्हणा, बिंग रिसिव्ड डिबेंचर ॲप्लिकेशन मनी. हे खालचं क्वांटिटी वगैरे लिहायचं काय कारण नाही. ठीक आहे, तर 25 लाखाचे 90% तुम्हाला 22.5 लाख मिळाले. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके, फक्त श्रुतीच रिप्लाय करते, बाकी कोण रिप्लाय नाही करत. सगळ्यांनी रिप्लाय यायला पाहिजे मला, कळलं नाही कळलं. तर पहिल्यांदा इकडे आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. आता ते जेव्हा आपण डिबेंचरला ट्रान्सफर करणार त्यावेळेला डिस्काउंटची एंट्री आपल्याला करायची आहे. तर ही दुसरी एंट्री आपण करूया. तर इकडे 12% डिबेंचर जे आहेत ते तुमचे
22,50,000 येतील, 22,50,000. त्याच्यानंतर डिस्काउंट येईल इकडे, इथे 25 लाख इंटू 90%, आणि इकडे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हे आपले 25 लाखातनं 22 लाख कमी होतील. म्हणजे 2.5 लाखाचा डिस्काउंट असेल. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स हे जे आहेत ते तुमचे 22 लाखमधनं 22.5 लाख कमी झाले, म्हणजे 2.5 लाखाचा डिस्काउंट. आणि आपण काय केलं, बिंग ट्रान्सफर डिबेंचर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड टू डिबेंचर अकाउंट. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करणार आपण, ही पहिली केस झाली. पहिल्या केसचे या 2 एंट्री. सगळ्यांना या दोन्ही एंट्र्या कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना दोन्ही एंट्र्या कळल्या का? ओके. आता पुढे आपण काय केलं आहे, ॲसेट विकत घेतलेत, फिक्स ॲसेट विकत घेतलेत आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला डिबेंचर दिले. ठीक आहे. तर इकडे पहिल्यांदी ॲसेट विकत घ्यायची एंट्री, फिक्स ॲसेट्स अकाउंट डेबिट टू वेंडर्स अकाउंट, फिक्स ॲसेट्स अकाउंट डेबिट टू वेंडर्स अकाउंट. तर आता इकडे आपण 10 लाखाचे ॲसेट विकत घेतलेले आहेत. नरेशन, being purchase assets of rupees 10 lakhs. Being purchased fixed assets of rupees 10 lakhs. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे परचेस केल्यावर ती आपण काय करणार, त्याच्या बदल्यात त्याला शेअर्स देणार आहे. तर पहिली ही एंट्री सगळ्यांना कळली का? फिक्स ॲसेट्स अकाउंट डेबिट टू वेंडर्स अकाउंट, फिक्स ॲसेट्स कम्स इन आणि वेंडर्स आर गिवर. सगळ्यांना ही एंट्री कळली? ओके. त्याच्यानंतर आता त्याच्या बदल्यात आपण त्यांना इक्विटी शेअर्स डिबेंचर्स देणार. तर त्याची एंट्री कशी येणार, वेंडर्स अकाउंट डेबिट, वेंडर्स म्हणजे कोण, सेलर, वेंडर्स म्हणजे सेलर, वेंडर्स अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट, वेंडर्स अकाउंट येणार 10 लाख, वेंडर्स अकाउंट किती येणार, 10 लाख. आपल्याला त्यांना 10 लाख रुपये देणं आहे आणि त्यांना आपण 12.5 लाखाचे डिबेंचर दिले. त्यांना आपण कितीचे डिबेंचर दिले, 12.5 लाखाचे. मग आपला डिस्काउंट कसा असेल, 12.5 मधनं 10 लाख वजा करायचे, 12.5 लाखातनं 10 लाख वजा करायचे, म्हणजे 2.5 लाख राहतील. ठीक आहे. 2.5 लाख राहून आपण 9% डिबेंचर्सला क्रेडिट द्यायचं 12.5 लाखाचं. नरेशन, being settled the claim of vendors, being settled claim of vendors by allotting debentures. ठीक है. being settled the claim of vendors by allotting debentures. तर या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा.
या दोन्ही एंट्र्या सगळ्यांना कळल्या का? ओके. आता तिसरी एकदम सोपी आहे. आपण फक्त लोन घ्यायची एंट्री करायची आहे. बँक अकाउंट डेबिट म्हणजे पैसे बँकेत जमा होतात आणि क्रेडिट द्यायचं बँक लोन. म्हणजे बँक लोन म्हणजे काय? बँक इज द गिवर. ठीक आहे. तर आता आपण तिसरी एंट्री करूया. तिसरी एंट्री एकदम सोपी आहे. बँक अकाउंट डेबिट टू बँक लोन. आपण लोन घेतलेलं आहे, 10 लाखाचं लोन घेतलं आहे. जेवढ्याचं लोन घेतो तेवढ्याची एंट्री करायची. being taken loan from bank, by giving 9% debentures as collateral security. By giving 9% debentures as collateral security. ओके. तर ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. आता हा प्रॉब्लेम झाला. आता दोन खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत ते आपण करूया. पहिला जो आहे तो 16वा प्रॉब्लेम, दुसरा 18वा प्रॉब्लेम. नंतर याच्यात जे होमवर्क प्रॉब्लेम आहे 15 आणि 17. 15 आत्ता केला तसाच आहे आणि 17 आत्ता आपण जो नवीन करणार 16व्या सारखाच आहे. सोपा आहे, एकदम सोपा आहे. तर आपण स्टार्ट करूया 16वा प्रॉब्लेम. तर इकडे काय म्हटलं आहे? HDC लिमिटेड इश्यूड 2,12% डिबेंचर. याचं उत्तर खूप लहान आहे. HDC इश्यूड 2,12% डिबेंचर्स ऑफ ₹10 ॲट 19. एक मिनिट, हे 19 नाही, रुपीज आहे. 9.40 येते. 9.40 ₹10 डिबेंचर 9.40ला इश्यू केले. म्हणजे सॉरी, म्हणजे इकडे 0.60चा हे डिस्काउंट आहे. 0.60चा डिस्काउंट आहे ऑन 1 जानेवारी 2010. अंडर द टर्म्स ऑफ इश्यू एकच मिनटं, इथे थोडासा गोंधळ झाला आहे. एक मिनिट. हां, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. 2 लाख डिबेंचर ₹10 9.60ला आपण इश्यू करतोय 1 जानेवारीला आणि त्याच्या टर्म्सनुसार 1/5 अमाऊंट जी आहे ना ती आपण दरवर्षी रिडीम करणार. म्हणजे आता नीट लक्ष द्या. 2 लाख × 10 20 लाख होतात. 2 लाख × 10 किती? 20 लाख. आणि त्याचे 1/5 आपण दरवर्षी परत करणार. आता 2 लाख × 10 20 लाख. 20 लाखाचे 1/5 4 लाख. दरवर्षी 4 लाख कमी करणार आणि 5 वर्षात ती व्हॅल्यू 0 होणार. म्हणजे आपण आधी 20 लाख डिबेंचर होल्डरकडनं घेतले, नंतर दरवर्षी त्याचे 1/5 म्हणजे 4 लाख परत करणार. म्हणजे 5 वर्षात ते लोन आपलं 0 होऊन जाईल. त्याच्या पुढे काय म्हटलं आहे? 1/5 ऑफ द डिबेंचर आर ॲन्युअली रिडीम बाय ड्रॉइंग्स. द फर्स्ट रिडम्शन ऑकरिंग ऑन 31 डिसेंबर 2010. म्हणजे 1 जानेवारी 2010ला आपल्याला पैसे मिळाले आणि 31 डिसेंबर 2010 पासून आपण त्यांचे पैसे परत करणार. म्हणजे 2010 साली, 11 साली, 12 साली, 13 साली आणि 14 साली असे 5 वर्ष आपण त्यांचे पैसे परत करणार. आता पुढे काय म्हटलं आहे? कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम 2010 to 2014. म्हणजे आता आपल्याला काय करायला लागतं? आपण जो डिस्काउंट घेतो, आता डिस्काउंटची व्हॅल्यू आपल्या बॅलन्स शीटला येते. डिस्काउंटची व्हॅल्यू कुठे येते? बॅलन्स शीटला येते. आता ती आपल्याला व्हॅल्यू जी असते ती दरवर्षी आपल्याला कमी करायची असते.
जी बॅलन्स शीटला आलेली डिस्काउंटची व्हॅल्यू असते ती दरवर्षी आपल्याला काय करायची असते, कमी करायची असते. जसं 12वीला तुम्ही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस बघितलं असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, ते राईट ऑफ करायला सांगतात. तर आपण काय करतो, समजा 5,000 असेल, 1/5 राईट ऑफ करायला सांगितलं, तर आपण काय करतो, 1,000 कमी करतो. 5,000चे 1/5 1,000 कमी करतो आणि ते P&L अकाउंटच्या डेबिटला दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर तसं आपल्याला करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये कसं आहे, 2 लाख इंटू 0.60. आता आपला डिस्काउंट किती आहे, 10 रुपयाची डिबेंचर 9.40ला इश्यू करतोय, म्हणजे 0.60चा डिस्काउंट आहे. 2 लाख इंटू 0.60चा डिस्काउंट आहे. तो किती अमाऊंट, दरवर्षी किती अमाऊंट राईट ऑफ करायची, दरवर्षी किती अमाऊंट राईट ऑफ करायची, असा प्रश्न आहे. तर आपण स्टार्ट करूया. ओके, तर मी काय करतो, आता तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का एक्सेलची? सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? ओके, आता नीट लक्ष द्या. हा जो आहे तो प्रॉब्लेम नंबर आहे तुमचा 16वा. प्रॉब्लेम 16. तर आता कसं करायचं, पहिल्यांदा डिस्काउंट काढायचा, डिस्काउंटची अमाऊंट काढायची. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिबेंचर. आता ही अमाऊंट कशी काढणार, 2 लाख डिबेंचर आहे, प्रत्येक डिबेंचरवरती 0.60 एवढा डिस्काउंट आहे. तर 2 लाख इंटू 0.60 म्हणजे 1,20,000 ही डिस्काउंटची अमाऊंट आहे. सगळ्यांना हे कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, हे कसं काढलं, सगळ्यांना कळलं का? ओके, आता नीट लक्ष द्या. आता जी स्टेप करणार आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. आता इथे कॉलम्स करायचे. पहिला कॉलम करायचा इयर्स, नंतर कॉलम करायचा आउटस्टँडिंग डिबेंचर्स, त्याच्यानंतर पुढचा कॉलम करायचा रेशिओ, आणि नंतर डिबेंचर डिस्काउंट रिटर्न ऑफ, किती अमाऊंट दरवर्षी डिस्काउंट रिटर्न ऑफ केली. तर असे कॉलम करायचे, इयर्स, आउटस्टँडिंग डिबेंचर, रेशिओ आणि डिस्काउंट रिटर्न ऑफ. आता नीट लक्ष द्या. आता आपली जी इयर्स आहेत ती इयर्स सुरू होणार आहेत 2010 पासून. 2010, 2011, 2012, 2013, 2014 अशी 5 वर्षामध्ये त्याची व्हॅल्यू 0 करायची. आता डिबेंचरची अमाऊंट आहे 20 लाख. आता ही जी अमाऊंट आहे दरवर्षी 4-4 लाखांनी कमी होते. तर पहिल्या वर्षी 20 लाख होती, नंतर 4 लाख कमी झाले 16 लाख, नंतर 12 लाख, नंतर 8 लाख आणि नंतर 4 लाख. आता 5व्या वर्षी 0 होऊन जाईल, 6व्या वर्षी ही व्हॅल्यू 0 होऊन जाईल. ही स्टेप सगळ्यांना कळली का? 20 लाख होते, दरवर्षी आपण 4-4 लाख देतोय, म्हणजे ही अमाऊंट दरवर्षी 4-4 लाखांनी कमी होणार. तर ही स्टेप सगळ्यांना कळली का? हॅलो, सगळ्यांना कळली ही स्टेप? ओके, आता नीट लक्ष द्या. आता याचा रेशो काढायचा आहे. रेशो म्हणजे कसा, 20, 16, 12, 8 आणि 4. तर आपल्याला रेशो जो काढायचा आहे तो कसा काढणार आपण, 20, 16, 12, 8 आणि 4 असा हा रेशो आला यांचा. आता रेशोचं काय करतो आपण, रेशोचं आपण इथे टोटल घेतो. तर आता 20 अपॉन त्याची टोटल आपल्याला करावं लागेल. तर 20 अपॉन याची जी टोटल येईल, तर याची टोटल 60 आहे. तर त्या रेशोची टोटल घ्यायची. तर 20 अपॉन 60 पहिलं, नंतर दुसरं येईल 16 अपॉन 60, 20 अपॉन 60, 16 अपॉन 60, 12 अपॉन 60,
नंतर 8/60, 4/60. आता तुम्हाला डाऊट आला असेल ही टोटल आपण कशाला घेतली, त्याला 60 भाग कशाला दिला. आता आपण मागच्या वर्षी पार्टनरशिपच्या टॉपिकमध्ये प्रॉफिट जेव्हा डिवाइड करायचो, समजा रेशो असेल 3:2:1, 3:2:1 असा जर रेशो असला तर आपण काय करायचो, 3:2:1 असा जर रेशो असेल तर आपण तिघांची टोटल देऊन त्याला भागायचो ना. म्हणजे 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. तर आपण कसं घ्यायचो, 3/6, 2/6 आणि 1/6. त्या तिघांच्या टोटलला आपण भाग द्यायचो. ठीक आहे. तर इथे पण तेच करायचं. 20/60, 16/60, 12/60, 8/60 आणि 4/60. सगळ्यांना आपण काय केलं, टोटलनी भाग दिला. इथपर्यंत व्यवस्थित कळलं का सगळ्यांना? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता त्याची व्हॅल्यू काढायची. आता इथे व्हॅल्यू कशी काढायची, या 20 लाखांनी याला मल्टिप्लाय करायचं 20/60 ला आणि उत्तर काढायचं. तर इकडे आपण लिहिणार, तर पहिलं 20 लाख इंटू 20/60. 20 लाख नाही येणार इकडे, इकडे 1,20,000 आहे ना, कारण डिस्काउंटच्या वर 1,20,000 आहे ना. ओके. ते कसं करायचं माहिती आहे का, इथे 1,20,000 इंटू 20/60 म्हणजे त्याचं उत्तर 40,000 येणार. त्याच्यानंतर दुसरं इथे कसं करायचं, 1,20,000 इंटू 16/60, 32,000. म्हणजे त्या रेशोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही जी 1,20,000 अमाऊंट आहे, ही 1,20,000 अमाऊंट या रेशोमध्ये डिवाइड करायची. म्हणजे 20/60, 16/60, नंतर 12/60, नंतर 8/60 आणि नंतर 4/60 अशी आपल्याला रेशोमध्ये डिवाइड करायची. तर आपण एकेकाचं उत्तर काढूया. दुसऱ्याचं आहे 8/60, 8/60. तिसऱ्याचं आहे, तिसऱ्याचं 12/60, 12/60 24,000. नंतर 8/60 हे काढले, 8/60 16,000. आणि शेवटचं 4/60 8,000. तर इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? आपण काय केलं आहे, 1,20,000 ही जी अमाऊंट आहे, 1,20,000 ही अमाऊंट या रेशोमध्ये आपण डिवाइड केली. सगळ्यांना व्यवस्थित कळलं आहे का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता अजून एक प्रॉब्लेम आहे, तो या नोट्समध्ये टाकायचा राहिला आहे. मी काय करतो, तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो. तो एक महत्त्वाचा छोटासा आहे, 1-2 मिनटाचाच प्रॉब्लेम आहे. तर छोटासा प्रॉब्लेम मी तुम्हाला याच्यावर पाठवतो. कशावर? व्हॉट्सअपवर पाठवतो. मग आपण तो सॉल्व करूया. आधी सॉल्व करूया, मग तुम्हाला पाठवतो. मी स्क्रीन शेअर करतो आणि नंतर तो नोट्समध्ये पण येऊन जाईल. तो नोट्समध्ये जो असेल ना, हा मी प्रॉब्लेम बदलतो. 18वा प्रॉब्लेम आहे ना, तो बदलून नवीन टाकतो. ॲक्च्युली काय झालं, 18वा प्रॉब्लेम आणि 16वा प्रॉब्लेम तोच आहे, नवीन प्रॉब्लेम मी टाकला नाही. आता मी काय करतो, सॉल्व करतो, नंतर तुम्हाला पाठवतो आणि तिकडे पण तो प्रॉब्लेम टाकतो. 2 मिनटाचा प्रॉब्लेम आहे फक्त. स्क्रीन शेअर करतो.
तुमच्याकडे जर समजा मॉड्यूल असेल त्या मॉड्यूलमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे. ओके, तर मी तुमच्याबरोबर मॉड्यूल शेअर करतो. मॉड्यूलचा 11वा प्रॉब्लेम आहे हा. सगळ्यांना मॉड्यूल दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना मॉड्यूल दिसतंय? ओके, तर प्रॉब्लेम आहे 11वा. नंतर मी आपल्या नोट्समध्ये पण टाकीन तो. तर हा जो 11वा प्रॉब्लेम आहे, तर या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, HDC लिमिटेड इश्यूड 1,12% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच ॲट ₹94. म्हणजे मगासारखंच आहे. 1,00,000 डिबेंचर ₹100 त्याच्यावरती 94 रुपीज मिळणार, म्हणजे ₹6 डिस्काउंट आहे. ₹6 डिस्काउंट आहे. आणि अंडर द टर्म्स ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स आर रिडीमेबल ॲट द एंड ऑफ 5 years. आता नीट लक्ष द्या. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं होतं, दरवर्षी 1/5 कमी होत होते. दरवर्षी 1/5 व्हॅल्यू कमी होत होती. म्हणजे आपण काय करायचो, 20 लाखाचे 1/5 4 लाख आपण कमी करायचो, मग 16 लाख व्हायचे. पण इथे काय म्हटलं आहे, जे डिबेंचरचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत ना, ते टोटल सगळे द्यायचे, असे हप्त्याने नाही द्यायचे. मागच्या प्रॉब्लेममध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये देत होतो, आता इथे सगळे द्यायचे. म्हणजे 1,00,000 डिबेंचर ₹100 टोटल 1 कोटी आहे. तर 1 कोटी डिबेंचर सगळेच्या सगळे नंतर द्यायचे 5 वर्षांनी. तर या प्रॉब्लेममध्ये काय करायचं, आपला जो डिस्काउंटचा लॉस आहे त्याची अमाऊंट इक्वलच राहणार. दरवर्षी किती राईट ऑफ करायचं त्याची व्हॅल्यू इक्वलच राहणार. तर इकडे काय म्हटलं आहे, अंडर द टर्म्स ऑफ इश्यू द डिबेंचर्स आर रिडीमेबल ॲट द एंड ऑफ 5 years. 5 वर्षानंतर डिबेंचर टोटल सगळे रिडीम करायचे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट टू बी रिटर्न ऑफ इन ईच ऑफ द 5 years. दरवर्षी किती कमी करायची, दरवर्षी किती व्हॅल्यू कमी करायची ती इकडे विचारलं आहे. तर आता नवीन नोट्स तुम्हाला जेव्हा मिळतील ना, तेव्हा नवीन नोट्सचा जो प्रॉब्लेम नंबर असेल तो 18वा असणार. तर मी आता 18वा प्रॉब्लेम सॉल्व करतो. हाच प्रॉब्लेम तुम्हाला नोट्समध्ये मिळेल, त्याचा नंबर आहे 18वा. तर मी तुम्हाला आता एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? हॅलो, ओके. तर आपण स्टार्ट करूया. आता इथे 18वा प्रॉब्लेम आहे आपला. 18वा प्रॉब्लेममध्ये पहिलं काय लिहायचं, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. आता इकडे कसं आहे, 1,00,000 डिबेंचरवरती ₹6 डिस्काउंट आहे. 1,00,000 डिबेंचरवरती ₹6 डिस्काउंट आहे. 1,00,000 × 6 म्हणजे 6 लाखाचा डिस्काउंट आहे. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? 1,00,000 डिबेंचरवरती ₹6 म्हणजे ₹6,00,000 डिस्काउंट आहे. हे सगळ्यांना कळलं? आता नीट लक्ष द्या. इथे कसं आहे माहिती आहे का, दरवर्षी 6 लाखाचं 1/5 कमी करायचं.
तर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स रिटर्न ऑफ ईच इयर, प्रत्येक वर्षी किती राईट ऑफ करणार ईच इयर इक्वल टू, आता 6 लाख इंटू काय करायचं, डायरेक्टली 1/5 करायचं, 6 लाख इंटू 1/5 करायचं आणि याची व्हॅल्यू दरवर्षी सेम राहणार 1,20,000, याची व्हॅल्यू दरवर्षी सेम राहणार 1,20,000. आता ही का सेम राहणार ही आपण प्रूव्ह करूया. हे वरचे 4 कॉलम आपण बनवूया इकडे, हे 4 कॉलम इकडे बनवले. नंतर आता इयर्स कधी सुरू होत आहेत, इयर्स सुरू होत आहेत, इथे इयर काय म्हटलं नाही आहे, 5 वर्षांनी आपल्याला रिडीम करायची, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं. आता नीट लक्ष द्या. आता आउटस्टँडिंग डिबेंचर म्हणजे काय, डिबेंचर किती राहतात दरवर्षीच्या शेवटीला. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याकडे 1 कोटीचे डिबेंचर आहेत, तर 1 कोटीचे डिबेंचर आपण साधारण 5 वर्षाच्या एंडिंगला पे करतो आहे. आता इथे आपण काय केलं, 4 लाख रुपये एंडिंगला पे केले, म्हणजे दरवर्षी एंडिंगला आपण ते पैसे पे करतो आहे. पण या प्रॉब्लेममध्ये आपण काय करतो आहे, या प्रॉब्लेममध्ये आपण टोटल 1 कोटी 5 वर्षाच्या एंडिंगला आपण देतो आहे. म्हणजे दरवर्षी आपण 1 कोटी व्हॅल्यू वापरलेली आहे, दरवर्षी इथे आपण 1 कोटी व्हॅल्यू वापरलेली आहे. आणि इथे दरवर्षी किती वापरली, पहिल्या वर्षी 20 लाख, दुसऱ्या 16, तिसऱ्या वर्षी 12 लाख, तिसऱ्या वर्षी 8 लाख आणि 5व्या वर्षी 4 लाख. पण इथे दरवर्षी 1 कोटी एवढी व्हॅल्यू आपण वापरलेली आहे. आता इथे रेशो कसे येणार, दरवर्षी 1/5 येणार, दरवर्षी किती येणार 1/5. तर दरवर्षी याचा रेशो 1/5 येणार. तर हे सगळ्यांना कळत आहे, आपण दरवर्षी 1 कोटी वापरतोय म्हणजे त्याचा रेशो किती येणार 1/5 येणार. सगळ्यांना कळत आहे, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता 1/5 जर आलं तर बट नॅचरल डिस्काउंट पण तेवढ्याच येणार, 6 लाखाचं 1/5 म्हणजे 1,20,000 येणार. $6 लाखाचं 1/5 किती येणार दरवर्षी 1,20,000. सगळ्यांना कळत आहे, कुणाला डाऊट्स आहे असं कुणाला वाटतंय, हॅलो कुणाला डाऊट्स आहे असं वाटतंय, सगळ्यांना कळत आहे. ओके. तर अशा प्रकारे ॲक्च्युली हे उत्तर एवढंच आहे, या 2 ओळीच तेवढं उत्तर आहे. पण कधी कधी आपल्याला प्रूव्ह करायला लागतं. हे या 2 ओळीतच हे उत्तर आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर 1 लाख इंटू 1 लाख इंटू 6 म्हणजे टोटल डिस्काउंट 6 लाख रुपयाचा आहे आणि तो 5 वर्षांनी आपण पे करणार आहे डिबेंचर, म्हणजे 1/5 राईट ऑफ करायचा म्हणजे 1,20,000 होतात. ठीक आहे. तर आजचं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आता मी तुम्हाला 2 लेक्चर पाठवणार आहेत, ती 2 लेक्चर एकदा बघा. तुम्हाला डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.